हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की समर आणि किमयाचा फोन होतो. मल्लिका तिथेच असते. तेव्हा मल्लिका फोन ठेवल्यावर मल्लिका बोलते की किमया येते का? बापरे, मी तर खूप एक्सायटेड आहे, घर सजवून ठेवायला हवं. तेव्हा समर बोलतो की काकू, तिची अजून वेळ निश्चित नाही झाली, वेळ आली की ठरवू आपण. तेव्हा मल्लिका बोलते की हो, पण बाबा खूप दिवसांनी येते, घर तर सजवायलाच हवं ना. तेव्हा समर बोलतो की हो, पण तिचं अजून निश्चित नाही आहे ना, निश्चित झालं की करूया. तेव्हा मल्लिका बोलते की नाही, आय एम सो एक्सायटेड. मी पटकन घर आवरायला घेते आणि मल्लिका पटकन चालली जाते. इकडे चिंगी आणि स्वानंदी किचनमध्ये गप्पा मारत असतात. तेव्हा चिंगी बोलत असते की वहिनी, मला दादा आणि तुमची जोडी खूप आवडते, ते म्हणतात ना कपल्स गोल. तेव्हा स्वानंदी हसते आणि बोलते कपल्स गोल, रील वगैरे जास्त बघतेस की काय तू? अगं ते रील पुरतंच असतं, असं काही नसतं कपल्स गोल वगैरे. तेव्हा जाते डब्यामध्ये लाडू भर. तेव्हा चिंगी लाडू भरते, तेवढ्याच मंदाकिनी तिथे येते. मंदाकिनी बोलते की चिंगी, स्वानंदीचं काम करून घे आणि अर्पिताची रूम साफ कर हां. तेव्हा चिंगी लाडू भरते. तेव्हा स्वानंदी तिला सांगते की जा म्हणून. तेव्हा चिंगी जाते. तेव्हा मल्लिका बोलते की बाप रे, वहिनी 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 फक्त दिवसभर, आम्ही काय, आम्हाला सुट्टी, वहिनीशिवाय पानही हालत नाही पोरीचं. तेव्हा स्वानंदी बोलते की नारायण इकडे पटकन, लवकर घर आवरायला घे, किमया येते. किमया माहिती आहे ना. तेव्हा नारायण मान हलवतो. तेव्हा मल्लिका बोलते की अरे मान का हलवतोय, मोठ्याने बोल ना, माहिती आहे तर. तेव्हा तो बोलतो की हो मॅम. तेव्हा मल्लिका बोलते की किमया येते, पटकन लवकर घर आवर, तिला ना इकडचं तिकडे झालेलं सुद्धा आवडत नाही, माहिती ना तिचा स्वभाव, आणि नाही तिच्या मनाप्रमाणे झालं तर समर खूप ओरडेल बाबा. समरचा ओरडा तुला माहितीच आहे. तिचे सगळं रूममधली बेड कवर वगैरे सगळी तिची रूम फ्रेश कर, सगळ्यातल्या सगळ्यात बेस्ट गेस्ट रूम तिच्यासाठी रेडी कर, नाही तर माझं काही नाही बाबा, समर ओरडेल नाही तर तिच्या मनाप्रमाणे नाही केलंस तर. तेव्हा नारायण हो म्हणून चालला जातो. तेव्हा मल्लिका बोलते स्वानंदीला की किमया माहिती आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही. तेव्हा मल्लिका बोलते की अगं बापरे, किमया, आम्ही किमया म्हणजे कसं आहे ना की ती आम्हाला विसरली नाही आणि आम्ही तिला विसरूच शकत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे. तेव्हा मल्लिका बोलते की म्हणजे अगं ती खूप खास आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे ती कोणी फॅमिली फ्रेंड आहे का? तेव्हा मल्लिका बोलते की म्हटलं तर फॅमिली फ्रेंड आहे, म्हटलं तर नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे. तेव्हा मल्लिका बोलते की अगं म्हणजे ती फॅमिली होता होता राहिली ना. तेव्हा स्वानंदी बोलते की स्वानंदी थोडी शंकेत पडते. तेव्हा मल्लिका बोलते की काय ना गं, किमयाला परदेशात सेटल व्हायचं होतं आणि समोर आम्हाला सोडून जायला तयार नव्हता, आणि जे नशिबात असतं शेवटी तेच होतं ना गं. तेव्हा स्वानंदी बोलते की नक्की काय झालं होतं? तेव्हा मल्लिका बोलते की आता हे तू त्यालाच विचार बाबा. तेव्हा मल्लिका बोलते की अगं सकाळीच फोन आला होता समरला, समर एवढा खुश झाला होता की काय सांगूच नको. तेव्हा स्वानंदी थोडी नाराज, म्हणजे स्वानंदीचा चेहरा पडतो. तेव्हा मल्लिकाला हसायला येतं. तेव्हा मल्लिका बोलते की काय झालं स्वानंदी, तुला राग आला का? तेव्हा स्वानंदी बोलते छे छे, मला का राग येईल, त्यांची एवढी चांगली मैत्रीण येते तर चांगलंच आहे ना. तेव्हा मल्लिका बोलते चांगली म्हणजे खूपच खास आहे ना, म्हणजे खूप खास, आणि त्या पलीकडेही गेल्या होत्या ना गोष्टी. तेव्हा मल्लिका बोलते की आता काय सांगू ना तुला, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, बोलायलाच नको बाई. कसं आहे ना, म्हणजे आता ते खूप जुन्या झाल्या गोष्टी, पण कसं असतं ना, जखम कितीही जुनी झाली ना, त्यातून ओलावा असतोच ना गं. आणि त्यात तिला माहितीही नाही की समरचं लग्न झालं आहे ते. बापरे, हे कळलं तर ती काय करेल कुणास ठाऊक बाई. तेव्हा मल्लिका बोलते की काय माहिती बाबा, कायमची येते की कुणास ठाऊक. हे बघ बाई म्हणून एक सल्ला देते, म्हणजे विश्वास ठेव, पण कुणाच्या येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद नको. तेव्हा मल्लिका बोलते येते. मल्लिका चालली जाते आणि स्वानंदी खरंच डिस्टर्ब होते. तेव्हा स्वानंदी बोलत असते मनात की राजवाडे तर म्हणाले होते की त्यांना दोनच मैत्रिणी, म्हणजे मला तरी वाटलं होतं की मी आणि निकिताताईच त्यांच्या मैत्रिणी. किमया हिच्याबद्दल राजवाडे का नाही बोलले? कोण असेल ही किमया आणि कशी दिसत असेल? आणि त्यांची मैत्री काही गोष्टी होता होत्या राहिल्या म्हणजे. इकडे सुशला आणि आधिराला मंदाकिनी झाडू पोछा करायला लावत असते. तेव्हा सुश बोलते की मम्मा आम्ही ब्लॉक करते आणि तू मध्येच काय झाडू पोछा घेऊन आली, मम्मा हे घे आणि तूच कर म्हणून. तेव्हा आधिराही बोलते की हे बघा आई, मी असली कामं कधी केलेली नाही आणि नो ऑफेन्स,
पण असली कामं नाही जमत, त्यासाठी आपण स्टाफ ठेवूया. तेव्हा मंदाकिनी बोलते की बोलल्या मॅडम बोलल्या, पण आपल्याकडे स्टाफ नाही आहे ना, आणि तर माझे गुडघे काम देत नाही, त्याच्यामुळे हे कामं करा म्हणून. तेव्हा मंदाकिनी बोलते की झाडू मारायची तर हिला अक्कल नाही आहे, त्याहून घरातून राब राब राबायचं. बापरे, कुठून सुरुवात करू कळत नाही आहे. तेव्हा मंदाकिनी स्वतःच झाडू मारायला घेते. इकडे चिंगी रूम साफ करत असते अर्पिताची. चिंगी अर्पिताची रूम साफ करत असताना तिच्याकडनं तो मॉब फिरतच नसतो. तेव्हा ती बोलते की अरे तू फिरणार आहे, काय झालं तुला. तेवढा तिथे अंशू येतं. अंशू मॉब धरतो. तेव्हा चिंगी आणि अंशू एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा चिंगी बोलते की काय करतायत तुम्ही. तेव्हा अंशू बोलतो की किती काम करतेस तू, हे बघ हे असं फिरवतात. तेव्हा तो मॉब फिरवून दाखवतो. तेव्हा चिंगी बोलते की तुम्ही राहू द्या मी करते. तेव्हा अंशू बोलतो की मला सवय आहे अगं ह्या कामांची. तेव्हा चिंगी बोलते की तुम्ही घरीच असता का. तेव्हा अंशू बोलतो तसा मी खूप बिझी असतो, ऑफिसचं काम मलाच बघावं लागतं ना समर्थदादाचं. पण काय आहे ना, आजी आजारी होती ना, मग आजी आजारी असल्यामुळे मी आजीच्या सांभाळण्यासाठी घरीच राहायचो आणि घरातली सगळी कामं करायचो, मला सवय आहे. तेव्हा तो मॉप घेऊन पुसायला लागतो. तेव्हा चिंगी बोलते की अहो राहू द्या मी करते ना दादा. तेव्हा अंशू बोलतो की दादा मी काय तुझा दादा आहे. अगं आपण सेम एजचे, आणि मला नाही वाटत मी तुझा दादा आहे म्हणून, त्यामुळे तुला मी सांगितलं आहे ना दादा नाही म्हणायचं. तेव्हा चिंगी बोलते की तुम्ही तर त्या दिवशी वेगळेच बोलत होतात आणि आज वेगळेच बोलत आहे. तेव्हा अंशू बोलतो की ते माझ्या मूडवर डिपेंड असतं, माझं मूड त्या दिवशी चांगला नव्हता, आज माझा मूड चांगला आहे. इकडे स्वानंदी निकिताला फोन करते आणि निकिताला खोदून खोदून विचारत असते की तुमच्या व्यतिरिक्त समर राजवाड्यांना कोण मैत्रिणी मित्र होते का. तेव्हा निकिताही सांगत असते की बघ आनंद तर बेस्ट फ्रेंड होता, कॉलेजमध्ये समर खूप पॉप्युलर होता आणि खूप गोतावळ्यात असायचा, तो नेहमी मुलांमध्ये असायचा. तेव्हा स्वानंदी बोलते की अच्छा म्हणजे मग मैत्रिणी होत्या का त्यांना. तेव्हा स्वानंदी बोलते की हो मैत्रिणी होत्या म्हणजे पण हा हॅलीपुरती. तेव्हा स्वानंदी बोलते की मग अजून काही. तेव्हा निकिता बोलते की अजून काही म्हणायचं आहे का. तसं विचारत असतील तर खूप मुली त्याच्या पाठीमागे लागायच्या, म्हणजे मला विचारत यायच्या की ओळख करून दे. पण समर नाही बाबा, त्यातला समर फक्त हाय हॅलो पुरते, त्याला उतावळ्या मुली नाही आवडायच्या. म्हणजे तू जर असती ना कॉलेजमध्ये तर तुला नक्की त्याने डेट केलं असतं. तेव्हा तेवढ्यात मल्लिका तिथे येते आणि स्वानंदी पटकन फोन खाली घेते. तेव्हा निकिता बोलणारच असते की हो एक होती. तेव्हा निकिता बोलते हॅलो हॅलो. तेवढ्यात बोलते की अरे हिने फोन ठेवला ही. तेव्हा मल्लिका बोलते की अगं स्टाफ कुठे दिसत नाही आहे, मला पाणी हवं होतं, कोणाला पाठवशील का. तेव्हा स्वानंदी बोलते की हो ठीक आहे. तेव्हा मल्लिका चालली जाते. तेव्हा स्वानंदी बोलते की मी निकिता ताईंना एवढं खोदून खोदून विचारलं, त्यांनी का नाही सांगितलं की याबद्दल. इकडे मंदाकिनी लादी पुसत असते. फरशी पुसत असताना इतकी बडबड करत असते की या घरासाठी मीच राब राबायचं, मीच खपायचं. मोलकरणी राब राबतात पण त्यांना पैसा मिळतात, पण मला काय मिळतं, मला शिव्या मिळतात. तेव्हा आदिरा उठते आणि बोलते की आई द्या मी करते. तेव्हा मंदाकिनी बोलते की आता का मी करते तर लगेच आली विचारायला. काही नाही मी करणार आहे, मी आता खपेपर्यंत राबणार आहे तुमच्यासाठी. तेव्हा आदिरा बोलते की द्या ना आई मी करते. तेव्हा त्या दोघी मॉब एकमेकींकडे ओढत असतात. तेव्हा मंदाकिनी तिच्याकडे मॉब देत नसते आणि अचानकच आदिरा थोडी ढकलली जाते आणि ओल्या फरशीवरून तिचा पाय घसरतो. तेवढ्यात स्वानंदीचे बाबाही बघतात आणि बोलतात की मंदा काय केलंस तू. तेवढ्यात सुशही येते. आदिरा पाय मुरगळतो. आदिराला खूप लागलेलं असतं. इकडे समर ऑफिसला जायची तयारी करत असतो. तेवढ्यात त्याला किमयाचा फोन येतो. तेव्हा समर बोलतो की चेंज झाला प्लॅन. मला माहितीच होतं, आधी तुला 8-8 दिवस लागायचे प्लॅन चेंज व्हायला, आता एकच दिवस. तेव्हा किमया तिकडनं बोलत असते की गप रे, प्लॅन चेंज वगैरे काय नाही झालं, मी येते आणि मला असं झालं आहे ना, कधी भेटेल तुला मी, असं झालं आहे आणि आपल्याला सगळं करायचं आहे. ते मुंबईचे तिथे तो पाणीपुरीवाल्याचा आपण स्टॉल होता आपल्या कॉलेजच्या तिथे खायचो, तो आहे ना रे अजून. बापरे मला खूप फिरायचं आहे, खूप एन्जॉय करायचं आहे. तेव्हा समोर बोलतो की हो अगं आधी ये मग करूयात प्लॅन. तेव्हा ती बोलते की येते मी, आणि असं बोलून समर आणि तिचं बोलणं होतं आणि फोन ठेवतो. इकडे समरला आनंदचा फोन येतो. आनंद त्याची वाट बघत असतो बोलतो की समर कुठे आहेत, मला खूप अर्जंट गरज आहे तुझी, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा समर बोलतो की हे बघ टेन्शन घेऊ नको मी येतोय. तेव्हा आनंद बोलतो की स्वानंदी वहिनी कुठे, तिला सांगू नको. तेव्हा समर बोलतो की नाही कोणाला सांगत नाही मी, आणि तूही कोणाला सांगू नकोस म्हणून. तेवढ्यात स्वानंदी येते. तेव्हा स्वानंदी त्याचा टिफिन घेऊन येते आणि एकदम शंका असल्यासारखं विचारते कोण होतं. तेव्हा समर बोलतो की आनंद होता. तेव्हा स्वानंदी बोलते की काही राहिलं आहे का. तेव्हा समर बघतो आणि बोलतो की माझं चार्जर. तेव्हा स्वानंदी चार्जर देते. तेव्हा स्वानंदी बोलते की अजून काही राहिलं आहे का.
तेव्हा समर बोलतो की रुमाल घेतला, चार्जर घेतलं, वॉलेट, माझं वॉलेट कुठे? तेव्हा स्वानंदी वॉलेट आणून देते आणि बोलते की सगळं तुमच्या समोर असतं. तेव्हा समर जाणार तेव्हा स्वानंदी बोलते की किमया, तेव्हा समर बोलतो की काय? तेव्हा स्वानंदी बोलते की किमया, निसर्गाची किमया किती छान आहे ना, म्हणजे किती थंड वाटत होतं उकडत होतं आत्तापर्यंत आणि आज जरा मस्त थंड वाटतं आहे. तेव्हा समर बोलतो की हो. तेव्हा समर बोलतो की आता जाऊ मी. तेव्हा स्वानंदी बोलते की थांबा. तेव्हा स्वानंदी बोलते, समर बोलतो की काय झालं आता? तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे आज दिवसभर मी एक पुस्तक वाचणार आहे, निसर्गाची किमया असं म्हणून. तेव्हा समर बोलतो की छान. तेव्हा स्वानंदी बोलते की मैत्रीण किमया. तेव्हा समर बोलतो की तिचं काय? तेव्हा स्वानंदी बोलते की कधी बोलला नाही तुम्ही तिच्याबद्दल. तेव्हा समर बोलतो की कधी बोलणंच नाही झालं तिच्याबद्दल. तेव्हा स्वानंदी बोलते की मग तुम्ही कधी सांगितलंच नाही ना तिच्याबद्दल. तेव्हा समर बोलतो की ती येईल तेव्हा तुमची भेट होईलच ना. आणि तेव्हा समर चालला जातो. तेव्हा समर गेल्यावर स्वानंदी बोलते की असं का वागतायत राजवाडे, आणि एवढं काय, त्यांनी का नाही सांगितलं मला तिच्याबद्दल. आणि आता बायकोला आपल्या मैत्रिणीबद्दल सांगायचं नाही असं कोणी वागतं का? इकडे अधिरा रडत असते, तिचा पाय दुखत असतो. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी काहीच नाही केलं, तुम्ही सगळे मला का बोलतायत आणि असं भरल्या घरात का रडतेस अधिरा? तेव्हा अधिरा बोलते की आई, आर यू सिरियस? मी का रडते असं विचारताय तुम्ही, मला लागलंय. इकडे अधिरा बोलत असते की बाबा आईंनी ढकललं मला. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी ढकललं नाही, मी सांगते काय झालं ते. मी माझं काम करत, तू आलीस ना, मी करते मी मरते म्हणून मग धक्का लागला, मग तूच पडली आहे. तेव्हा आदिरा बोलते की तुम्हीच ढकललं आहे मला. तेव्हा स्वानंदीचे बाबाही बोलतात की खोटं बोलू नकोस मंदाकिनी, मी बघितलं आहे ते. का असं करतेस तू? तेव्हा आदिरा बोलते की का असं करतायत, सततची तुमची बडबड डोमेस्टिक व्हायलन्स दादाने सांगितलं आहे मला की असं मानसिक दृष्ट्या तुम्ही मला त्रास देत आहेत म्हणून, आणि दादाने मला ते सहन करायला नाही लावलं. पिंट्या दादा बरोबर बोलत होता. तेव्हा आदिरा पाय बघते आणि बोलते की खूप दुखतो आहे माझा पाय बाबा. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की चल बाळा, मी तुला दवाखान्यात घेऊन जातो, आपण लगेच जाऊया. तेव्हा आदिरा उठायला लागते आणि बोलते की मला उठता पण नाही येते. तेव्हा सुश आणि तिचे बाबा तिला उठवतात. स्वानंदीचे बाबा आदिराला दवाखान्यात घेऊन जातात आणि तेव्हा मंदाकिनी खूप टेन्शनमध्ये येते. तेव्हा सूज बोलते की मम्मा आता तुझी वाट लागणार आहे, आदिराने डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकली तर. तेव्हा मंदाकिनी बोलते की सूश काही पण नको बोलूस, असं काही नाही होणार. इकडे समर आनंदशी फोनवर बोलत असतो आणि त्याला सांगत असतो की तू टेन्शन घेऊ नको, मी निघालं आहे, दीर्घ श्वास घे म्हणून. ते दोघं बोलत असतात आणि नेमकी स्वानंदी समरला फोन करत असते. समरचा फोन एंगेज होतो. तेव्हा स्वानंदी बोलते की कंटिन्युअसली फोन बिझी येतोय, एवढं काय? इकडे रोहन त्याच्या डिलिव्हरीसाठी निघत असतो आणि त्याचे पार्सल डिलिव्हरीसाठी तो तिथे उभा असतो रस्त्यात. गाडी त्याची बाईकजवळ तो उभा असतो. तेवढ्यात तिकडनं आदिरा आणि स्वानंदीचे बाबा रिक्षाने येत असतात. रोहनचं अचानक लक्ष जातं. तो आदिराला आणि त्याच्या बाबांना रिक्षामध्ये बघतो आणि पटकन बाईकच्या तिथे बसतो. तेव्हा त्यांच्याजवळून ती रिक्षा येते. तेव्हा रोहन पटकन लपतो, चेहरा लपवतो. तेव्हा स्वानंदीचे वडील बोलतात मनात की ही बाईक तर रोहनची दिसते, पण ते सारखं बघण्याचा प्रयत्न करत असतात, पण रोहन चेहरा लपवून खाली बसलेला असतो. ते पुढे जातात. तेव्हा रोहन बोलतो की खूप मेजर वाचलो आहे मी आज, नाही तर या दोघांना कळलं असतं. इकडे सुश मंदाकिनीला बोलते की टेन्शनमध्ये आहे का मम्मा? तेव्हा मंदाकिनी बोलते मग काय करणार आहे, बघितलंस ना तुझी वहिनी कशी आबातोबा करत होते. तेव्हा सुश बोलते की बरोबर आहे ना तिचं, तू कशाला तिला ढकललं मम्मा? तरी तुला आम्ही किती वेळा सांगतो की आदिराचा राग कमी कर, पण नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी ढकललं थोडी आहे, माझ्यावर आळ टाकला आहे तिने, तू बघितलं ना झटापटीमध्ये ती स्वतःहून पडली आणि माझ्यावर आळ घेते आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकते म्हणे. आता स्वानंदीलाच फोन करते आणि सांगते की बघ तुझी वहिनी कशी धमक्या देते मला. तेव्हा स्वानंदी इकडे समरला फोन करते आणि बोलते की बिझी आहेत का तुम्ही? तेव्हा समर बोलतो हो जरा. तेव्हा स्वानंदी बोलते की आनंद दादाच होते ना? तेव्हा समर बोलतो की हो. तेव्हा स्वानंदी बोलते की दुसरं? तेव्हा समर बोलतो की काय? तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे अहो मला असं विचारायचं होतं, तुमचा फोन एंगेज होता आणि मग मला तेव्हा समर बोलतो की बरं तुम्ही फोन का केला होता? तेव्हा स्वानंदी बोलते की असं का विचारतायत का, मी फोन नाही करू शकत का? अहो बायको आहे मी तुमची. तेव्हा समर बोलतो मग बोला ना. तेव्हा स्वानंदी बोलते की का आपण असंच बोलू नाही शकत का, कामानिमित्तच बोलू शकतो का? तेव्हा समर बोलतो की अहो बोला. तेव्हा स्वानंदी बोलते मग ठेवू का मी फोन?
तेव्हा समोर बोलतो की ठीक आहे आठवलं की, तेव्हा स्वानंदी बोलते की मी विसरली काय बोलायचं ते. तेव्हा समोर बोलतो की ठीक आहे आठवलं की बोला. तेव्हा स्वानंदी बोलते की हो. तेव्हा समोर बोलतो अहो तुम्हीच तर बोललात ना, मग बोला ना. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे तुम्हाला काहीच नाही बोलायचं आहे. तेव्हा समोर बोलतो की नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की फाईन, ओके, ठेवा मग फोन. स्वानंदी थोडी इन्सिक्युअर झालेली असते समोरची मैत्रिणीला घेऊन. तेव्हा समोर बोलते की ओके. तेव्हा स्वानंदी बोलते की ओके. तेव्हा समोर बोलतो की अहो तुमचीच लाईन आहे ना, तुमचंच फेवरेट शब्द आहे ना. तेवढ्याच समरला आनंदचा फोन येत असतो वेटिंगवर. तेव्हा समोर बोलतो की बरं मला आनंदचा फोन येतो आहे, बोलू मी नंतर. तेव्हा स्वानंदी बोलते की एवढं काय घाई आहे, एवढं काय काम आहे आनंदाचं. तेव्हा समोर बोलतो की अहो काम आहे त्यांचं. तेव्हा स्वानंदी बोलते की एवढं काय काम आहे आजच. तेव्हा समोर बोलतो की म्हणजे. तेव्हा स्वानंदी बोलते की ओ म्हणजे करू नका हां तुम्ही, मी करतो तुम्हाला फोन. तेव्हा समोर बोलतो की ओके मी करतो तुम्हाला फोन, बाय बाय. तेव्हा तो फोन ठेवून देतो आणि आनंदचा फोन घेतो. समोर स्वानंदी बघते हॅलो हॅलो करतोपर्यंत समोरने फोन ठेवून दिलेला असतो. तेव्हा स्वानंदी बघते तर एंगेज येतो फोन पुन्हा. तेव्हा स्वानंदी बोलते की बापरे काय करते मी का क्रॉस चेक करते राजवाड्यांना, चुकतंय का माझं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.